नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत करतोय। तर आता रात्री तर 10:30 पावणे 11ला मी आलोय घरी। तर या ब्लॉगला तर सुरुवात करूया। हा ब्लॉग म्हणजे आपलं नक्कीच डेकोरेशनचाच आहे। तर आता हे डेकोरेशन आमच्या ओमशेटने केलं। ओमशेट यंदा ओमशेट इकडे आहेत। तर ओमशेटनी यंदा डेकोरेशनचं कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपला काय बोलतात मकर उभा राहिलेला आहे। आणि आता समोर आमचे पप्पा बघतायत की आता डेकोरेशन कसं होणार आहे। चला आता डेकोरेशनला चालू करूया। तर यंदा आपण काय करणार आहे, यंदा म्हटलं थोडंफार वेगळं करूया। त्याच्यामुळे मनी प्लांट, ओरिजिनल मनी प्लांट आणलेली आहे आणि ती आपण आता मकराला गोल फिरवून घेतोय। ओरिजिनल मनी प्लांट फिरवून झाली की त्याच्यानंतर आपण बघूया फायनल लुक कसं येते। चला चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ। अशा पद्धतीने अर्ध डेकोरेशन झालेलं आहे। बाकीचं उद्या सकाळी करू। आता रात्रीचे 2:30 ते 3 वाजायला आले, त्याच्यामुळे आता आपण बंद केलेलं आहे। बाकीचं उरलेलं डेकोरेशन सकाळी उठू लवकर आणि करून टाकू। आता फक्त लाइटिंग राहिली आहे। यंदा थोडीशी थीम आम्ही चेंज केली। थीम थोडीशी आम्हाला पप्पांनी सांगितली। पप्पा यस, ही पप्पांची नवीन थीम आहे। दादाने मदत केली आहे, सगळेजण दमले, त्याच्यामुळे आता डायरेक्ट झोपायचं आहे। बरोबर ओम? हो यस। चला गणपती बाप्पा मोरया, उद्या लवकर या। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा। रात्री 3 वाजले झोपायला आणि आता सकाळी 7 वाजलेत आम्ही उठलोय परत। आता आपल्याला बाकीचं सगळं जे उरलेलं डेकोरेशन आहे ते करून घ्यायचं आहे। तुम्ही हे बघू शकता समोर एक कौंडळ आहे। पहिले म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये निसर्गामध्ये भेटणाऱ्या गोष्टींपासूनच डेकोरेशन व्हायच्या। निसर्गात आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी भेटतात त्या गोष्टी घेऊन डेकोरेशन करायचे। परंतु आता काळाच्या ओघामध्ये आपल्याला त्या गोष्टी आता भेटत नाहीत किंवा लोकसुद्धा आळशी झालेत असं आपण बोलू शकतो। निसर्गामध्ये त्या गोष्टी भेटतात, लोकच आता आळशी झालेत, तेवढं आता लोकांकडे वेळ नाही। तरी पण आमच्या रोहिणी काकीनी शोधून आम्हाला कौंडळ आणून दिलं आहे। तर ते बाबांनी इथे समोर लावलेलं आहे। कसं वाटतं? छान वाटतं की नाही? चला आता बाकीचं डेकोरेशन करून घेऊ आणि लाइटिंग फिरवू, कारण गणपती बाप्पांना आपल्याला घेऊन यायचं लवकर। चला। आणि अशा पद्धतीने चैतन्य आपल्या सर्वांना सकाळ सकाळ सरप्राईज दिलेला आहे। तो जयपूरला जातो ड्युटीवर असं सांगून गेला होता घरी, परंतु तो आज गणपतीच्या आगमनासाठी गावाला आलेला आहे। तर आता हे डेकोरेशन तर झाले, म्हणजे लाइटिंग आपण इकडनं अशी सोडून घेतली। तर यंदा पप्पा बोललेत की आपण पूर्ण घराला लाइटिंग मारूया, त्याच्यामुळे पूर्ण रूमला। तर आता हे आता आपण साईडनी सगळी लाइटिंग करून घेऊया पटपट। चला पटपट करू, घाम पण भरपूर यायला लागला आहे। अशा पद्धतीने सगळं वरची लाइटिंग झालेली आहे। हो चालू कर। हो एक नंबर। थांबा दाखवतो। खतरनाक। चला वरचं जर झालंय
वरची लाईन झाली, आता फक्त मंडपला करून घेऊ, ते झालं की फायनल करू. चला. तर अजून एक तोरण फक्त लावायचं बाकी आहे, ते झालं की फायनल टचअप करून फिनिश करूया. अशा पद्धतीने फायनल टचअप चालू आहे. आणि आता आमच्या मदतीला आला आमचा प्रथमेश म्हणजे बाबू आहे. आणि ओमश्री तिकडे आता काहीतरी पराक्रम चालू आहेत, म्हणजे डेकोरेशनची आयडिया काहीतरी सुचवत आहे. चला. तर मखर सजला आहे, आता फक्त वाट बघतोय ते आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची.